नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा, मी आज वर्षाचा मसाला बनवते, काळा मसाला. त्याच्यासाठी घेतलेली सामग्री हा 1 किलोचा आहे आणि हा अर्धा किलोचा आहे. हे बघा, मी पूर्ण मसाला करते. आज बाहेर भाजते चुलीवर. मी तुम्हाला बाहेर दाखवते पुढे काय करते ते. बघा, आपण बाहेर चूल पेटवली, चुलीवर कढई ठेवली, मसाला भाजायची कढई. हे बघा, मी आता भाजते मिरी, लवंग आणि हे नाकेश्वर असं असतं, मिरीसारखं असतं ते, आणि तेजपत्ता. सगळा मसाला आणला आहे मी बाहेर. आहे बघा, एक एक फोडणारे भाजणारे. आता तुम्हाला जसं दाखवता येईल तसं दाखवते मी. बघा, वर्षाचा असतो आपला हा मसाला, काळा मसाला, तो करणार आहे. बघा, तेल टाकते मी कढईमध्ये. हे बघा, असं थोडं थोडं तेल टाकून भाजायचं आहे. असं तेल टाकलं. आता मी त्यात हे टाकणार आहे, मिरी आणि या तिघं वस्तू टाकणार आहे. मिरी, नाकेश्वर आणि ते. हे बघा, मिरी टाकते आधी, लवंग टाकते आणि नाकेश्वर टाकते. दालचिनी नंतर टाकणार आहे. बघा, असं सर्व भाजून घेणार आहे. थोडं थोडं तेल टाकून भाजायचं. मी भाजून घेते चांगलं. बघा, हे भाजून झालं. मिरी, नाकेश्वर आणि लवंग. हे बघा, असं. आता त्याला काढून घेते. परत थोडं तेल टाकते, एक पळी. हे बघा, आणि त्यात आता हे बघा, त्रिफळा असा असतो. माझे 23 प्रकारचे मसाले असतात. त्रिफळा आणि हे चक्री फूल, भाज्यान म्हणतात, आणि दालचिनी. हे तिघं टाकून देते. 3 आधी टाकले, 3 आता टाकते. असं 3-3 भाजून घेते. चला, मी भाजून घेते. चला, हे बघा, आपले हे 3 आयटम भाजून झाले. त्रिफळा, दालचिनी आणि काय म्हणतात त्याला, चक्रीफूल. आता हे काढून घेते. परत थोडं तेल टाकते. सगळ्या गोष्टी आपल्याला थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. परत तेल टाकते. बघा, परत 3 वस्तू घेतल्या मी. हे घेतली, बडीशोप घेतली, जिरं घेतलं, आणि हे बघा, हे असं 6 जिरं घेतलं. आता परत या 3 वस्तू भाजते. 6 वस्तू झाल्या. या 3 वस्तू 9 वस्तू होती. चला, यांनाही थोडं भाजून घेते मी. हे बघा, असं सर्व असं भाजून घ्यायचं छानपैकी. हे बघा, असं छान भाजून घ्यायचं हे सर्व. आणि आता हे पण छान भाजलं गेलं. हे बघा, हे काढून घेते मी. हे बघा, बाहेर थोडा आवाज येईल, गाड्या जाताना रस्त्यावर थोडा आवाज येईल. मला जेवढं सर्व तर नाही दाखवता येणार, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करते. चला, मी परत काढून घेते मसाला. बघा, परत तेल टाकते मी. आणि आता हे खत्तरचं फूल म्हणतात, दगडी फूल. हे बघा, हे असं असतं, त्याला पण टाकते. माझा 1.5 किलोचा मसाला आहे. त्या पद्धतीने मसाला घेतला आहे सर्व. माझा 5,000चा मसाला झाला नुसता. बाकीच्या मिरच्या, धणे, खोबरं सगळं 1 किलोला 1 किलो टाकते. 1.5 किलोला 1.5 किलो टाकणार. खोबरं पण 1.5 किलो, मिरची 1.5 किलो, धणे 1.5 किलो, असं सगळं. हे बघा, मी हे भाजून घेते चांगल्या पद्धतीने. पुढे दाखवते तुम्हाला काय टाकते ते. बघा, आपण तेल टाकलं आहे, थोडं जास्त टाकलं आहे. आता त्यात हिंग तळून घेते मी. असा काळा हिंग घेतला आहे अखंड. बघा, तो तळून घेते. त्याला मोकळ्या तेलात तळायचा, नाही तर म्हणता येत व्यवस्थित नाही होत तो. मी त्याला चांगला असं तळून घेते. फुलतो तो तेलात तळल्यानंतर. असं छान लाल होईपर्यंत तळून घेते मी त्याला. आणि हा थोडासा आहे भुगा,
तो पण टाकून देते. हा ब्राऊन कलरचा आहे. हे बघा, हा पांढरा हिंग आहे, तो पण टाकते. त्याला चांगलं तळू देते. हे बघा, याच्यात टाकून देते. चला मी तळून घेते. बघा भाजला, त्याचा कलर कसा चेंज झाला. हे बघा, आता चेंज झाला कलर. हे बघा, आता मी काढून घेते त्याला. त्या तेलातच मी हळकुंड टाकून घेणार आहे आणि सुंठ टाकून घेणार आहे. हे बघा, हळकुंड आणि सुंठ. आधी हळकुंड टाकणार आहे, नंतर सुंठ टाकेल. थोडीशी हळकुंड भाजत आली का मग सुंठ टाकेल. हे बघा, सुंठ पण टाकून देते आता. चला मी भाजून घेते. बघा, हळकुंड आणि सुंठ भाजून झाला आपला, तो काढून घेते. बघा, छान पद्धतीने भाजून घ्यायचा. मसाला खूप छान होतो, वर्षभर टिकतो माझा. वर्षभर मसाला तसाच राहतो, त्याचा कलर चेंज होत नाही किंवा काहीच नाही. मी कांदा खोबरं सगळं टाकते त्याच्यात. आता बघा, मी मसाला एलची घेतली आणि हिरवी एलची आणि हे 5 जायफळ घेतले, अखंड जायफळ. हे बघा, त्यांना पण भाजून घेते. हे बघा, टाकते. जायफळ टाकली, मसाला एलची, हिरवी एलची टाकली, भाजून घेते मी तिला चांगलं. बघा, मी 5 जायफळ, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि 3 प्रकारच्या जायपत्री, रामपत्री आणि ही मायपत्री, अशा 3 पत्र्या टाकलेल्या आहेत. त्या पण भाजून घेते सर्व. बघा, आता कलर बदलीपर्यंत भाजून घेते सर्व. मसाला वेलची, हिरवी वेलची, जायफळ 5 असं सगळं. चला, भाजून झालं. तडतड आवाज येतो, काढून घेते. आता मी खसखस भाजून घेणार आहे. हे बघा, माझी 1.5 पावशर खसखस आहे, एवढी भाजून घेते. थोडंसं तेल टाकते, खसखस उडेल, तिला कमी गॅस लागतो. तर एवढी. आणि अजून मी थोडीशी छोट्या पॅकेटमध्ये ही पण टाकून देते. जवळून गाड्या जात आहे, आवाज थोडा इग्नोर करा. हे बघा, खसखस भाजून घेते. थोडंसं तेल टाकलं होतं. आपण 2-2, 3-3 वस्तू एकत्र टाकल्या म्हणून मसाला पटकन झाला. मी खोबरं आधीच भाजून घेतले, मी दाखवते तुम्हाला घरात जाऊन. खोबरं आणि मिरची, धने भाजायचे फक्त. लाल मसाला नाही, कांदा पण भाजून घेतला, तुम्हाला दाखवते घरात जाऊन. भाजून घेते मी, नंतर पुढे दाखवते. तो बघा, आपली खसखस छान भाजून झाली, कलर चेंज झाला त्याचा. ते चला मी खसखस काढून घेते. बघा, आपण तेजपत्ता घेतला आहे. हे बघा, सगळं पाव किलो असतं आपलं. पाव किलो तेजपत्ता आहे. थोडं तेल टाकते मी. हे बघा, तेल टाकते आणि तेजपत्ता त्याच्यात टाकून देते. असं त्याला पण चांगलं थोडंसं शेकलं जाईल असं भाजून घ्यायचं, निवडून घ्यायचं तेजपत्ता. नाही तर त्याच्यात काड्या असतात. गाडी आली, मी जरा बंद करते. बघा, आपला तेजपत्ता असं छान भाजला गेला. हे बघा, छान भाजलं गेलं. आता काढून घेते. काढून घेते. भाजताना एवढा वास येतो मसाल्याचा, वास दाखवता आला असता नक्की टाकत असतं. आता मी हे बघा, माझी चूल कशी पेटवली, विटा ठेवल्या आणि विटांवर चूल पेटवली. बघा अशी. हे बघा, आपला मसाला भाजून झाला. मी आता धणे आणि ते सगळं दाखवते, टाकते. बघा, हे सगळं पॅकेटं फोडून किती पिशव्या निघाल्या. एवढं सगळं पॅकेटं फोडले, सगळ्या पिशव्या निघाल्या. चला, आपण धणे भाजून घेऊ. बघा, कांदा टाकला आहे मी भाजायला. हे बघा, कांदा भाजत आला, विसरली ते. हे झालं तर मेमरी फुल आली ती. बघा, कांदा असा मी बारीक चिरून घेतला. असा 2 दिवस सुकवला त्याला असं. आणि आता भाजते त्याला या पद्धतीने. हे बघा, असं भाजून घेते चांगलं, लाल होईपर्यंत. बघा, कांदा भाजतोय तोपर्यंत तुम्हाला मिरची दाखवते. बघा, मी अशी हिला शंकेश्वरी मिरची बोलतात.
कोण काश्मीरी बोलतं. हे अशा मिरच्या आणल्या त्याने 1 किलो. ही अर्धा किलो टाकली. आणि ही दुसरी कलरसाठी जे हिला काय पाटणा मिरची का काहीतरी बोलतात, ही आणली होती. आणि ही तिखट मिरची आणली होती, लोंगी मिरची म्हणता हिला, ही आणली होती. ही 1 किलो घेतली आणि हे दोघी अर्धा किलो मिक्स घेतल्या. अशा 1.5 किलोला 1.5 किलोचा मसाला बनवते मी. आता हे पण भाजून घेणार आहे थोडं तेल टाकून. आपला कांदा भाजून झाला, कांदा काढून घेते मी. बघा तेल टाकलं, मी मिरच्या टाकून देते तेलामध्ये. बघा 1.5 किलो आहे. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा भाजते, बाकीच्या मी भाजून ठेवल्या. मला दाखवायचं आहे रेसिपी म्हणून मी थोडंसं भाजून घेते. गाड्यांचा आवाज येतो ना, तुम्हाला त्रास होत असेल. असं छान झाल्या भाजून काढून घेते मी. बघा 1.5 किलोला 1.5 किलो धणे घेतले मी. थोडे धणे भाजून घेते. मी आधी भाजून घेतले, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी भाजवते थोडेसे. हे बघा भाजून घेते मी, भाजून चला आपले धणे भाजून झाले. आता सर्व मसाला भाजून झाला. सगळं दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने भाजला. चला बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी मिरच्या त्या आधी भाजून घेतले. हे बघा ह्या अशा शंकेश्वरी आणि 3 कलरच्या मिरच्या वापरल्या ह्या अशा. आणि ह्या बारीक तिखट, हे बघा ह्या बारीक तिखट. आणि बघा धणे पण टाकले मी, 1.5 किलो धणे. हे बघा भाजून आणि हे असे भाजून एकत्र करून ठेवले. हा कांदा आणि ते घेतलेलं आहे. हे बघा कांदा असा लाल कलरवर भाजले. खोबरं मी 1.5 किलो घेतले. खोबरं किसून आणि त्याला असं भाजून घेतलं. हे बघा असं जास्त काळं नाही करायचं, असं फक्त गोल्डन रंगावर भाजायचं. कांदा पण तसाच केला आहे, जास्त काळा नाही केला आहे मी, फक्त गोल्डन रंगावर. काही काही लोक खूप काळा करून टाकतात, असं जास्त काळा नाही केला आहे, असा भाजून घेतला आहे मी. हे बघा. आणि आता आपण भाजला ना हा मसाला, हे तुम्हाला मी मिरची भाजली होती, परत तुम्हाला भाजून दाखवली. आणि हे बघा हे सगळं मसाला मिक्स. आता याला सगळा मिक्स करायचा. मी गोणीत सर्व भरून ठेवलं आहे. हे बघा एवढा सगळा मिक्स करायचा. आणि आता परत मग आमच्याकडे डंक असतो, कांडणयंत्र, डंक म्हणता, कोण कांडणयंत्र म्हणतं, त्यात जाऊन दळून काढून आणायचं. हे बघा असं. हा माझा 1.5 किलो मिरचीचा मसाला आहे माझा हा सर्व. बघा मिरी वगैरे सर्व काही जास्त असतं, सगळं व्यवस्थित टाकलेलं असतं दालचिनी मापाने. आणि हे बघा मी पिवळा मसाला पण करणार आहे, त्याच्यासाठी मी फक्त याच्यात काय टाकते, असा कच्चा असतो याला भाजायचं नाही. हिंग टाकलेला आहे, थोडीशी दालचिनी पावडर, धणे, जिरे आणि हळद, असं थोडंसं ओवा, असा 4-5च आयटम असतं याच्यात. हे असे टाकून हे दळून आणणार. मी सगळं भरून ठेवलं. 1.5 किलो मिरची, हा 2 किलो मिरचीचा आहे. इथे नाही तर हे फक्त तिखट मिरची ही तुम्हाला दाखवले ना, ही अशी तिखट मिरची, ही अशी, हे बघ ही अशी. आणि याच्यात पण कलरची मिरची जास्त टाकली. हा लाल तिखट असतो ना, लाल मसाला म्हणता मी, पिवळा मसाला, याच्यात हे जास्त टाकलेली. 2 किलो हळद आणली आहे, ती पण दळून आणणार आहे. हळद हे बघा, तिलाही दळून आणणार आहे. एवढं सगळं मी डंकावरून करून, फक्त हळद चक्कीमध्ये दळणार आहे आणि हे सगळं डंकावर दळणार आहे. माझं याच्यात पण भरपूर आहे बघा, याच्यात भरपूर भरलेलं आहे. मिरची, धणे, कांदा, हे सगळं बघा. डंकावरून आणले की मी तेव्हा फोटो टाकेल. आता त्याला वेळ लागेल, 2-3 दिवस लागतील. बघा मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली. सकाळी उठून सगळं पटापट भाजलं असतं, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून माझा 1 तास गेला त्यात सर्व. चला अशाच नवनवीन रेसिपी आणत राहते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद तुमचं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असंच मला सपोर्ट करा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.